सावधान, आगामी सण उत्सवात पोलीस दलाचे ड्रोनद्वारे असणार लक्ष. गणेशोत्सव व ईद मिलादच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिताली सेठी व पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलिसांच्या नंदुरबार शहरात रूट मार्च. आगामी गणेशोत्सव व ईद मिलादच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहावा याकरता दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 ते 7:30 वाजता दरम्यान जिल्हा पोलीस दलातर्फे नंदुरबार शहरात रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथून सुरुवात होऊन पंडित जवाहरलाल नेहरू चौक, महात्मा चौक, हाट दरवाजा, महाराष्ट्र व्यायामशाळा, अली साहब मोहल्ला, कसाई मोहल्ला, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, चिराग गल्ली, इलाई चौक, सुतार मोहल्ला, फडके चौकी, सोनार गल्ली, जड़का बाजार, बागवान गल्ली, दोशा ताकिया, सिद्धिविनायक मंदिर, मंगळ बाजार, नंदुरबार नगर परिषद या 3 ते 4 किलोमीटर मार्गाचे मार्गक्रमण करून व पुन्हा पंडित जवाहरलाल नेहरू चौकात येथे सदर रूट मार्च समाप्त. आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद काळात सण उत्सव शांततेत व आनंदाच्या वातावरणात पार पाडावा यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सज्ज असून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनद्वारे नंदुरबार पोलीस लक्ष ठेवून आहेत. सदर रूट मार्चच्या वेळी नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली शेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील बाभळ, वाचक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, जिल्हा पोलीस विशेष शाखा पोलीस निरीक्षक अजय वसावे, संदीप पाटील, शहर पोलीस ठाण्याचे दुय्यम अधिकारी व स्टाफ तसेच SRPF तुकडी, RCP व सिक्युरिटी पथक, होमगार्ड असे एकूण 220 पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. आपल्या परिवर्तन 24 न्यूज साठी प्रवीण चव्हाण, नंदुरबार तालुका प्रतिनिधी.